स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण एकदम पेटलेलं पाहायला मिळतंय। नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 2 टप्प्यामध्ये होणार आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यापैकी एक टप्पा पार पडलाय आणि दुसरा टप्पा हा 20 डिसेंबर रोजी पार पडेल। त्यानंतर 21 डिसेंबरला या सगळ्या निवडणुकांचे जे निकाल आहेत ते लागायला सुरुवात होईल किंवा ते आपल्याला लागलेले पाहायला मिळतील। सर्वसाधारणपणे असं समज होता की या नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील, पण आता तसं होणार नाहीये हे गेल्या काही दिवसांपासून स्पष्ट होतंय। जिल्हा परिषदेच्या आधी महानगरपालिकेच्या निवडणुका राज्यामध्ये पार पडतील अशा पद्धतीची माहिती किंवा चर्चा ही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झाली, पण त्या कधी पार पडतील, त्या निवडणुका कधी होतील आणि त्याची आचारसंहिता नेमकी कधी लागणार आहे या सगळ्याची माहिती निवडणूक आयोगापूर्वीच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगून टाकली आहे। आता ही महानगरपालिका निवडणुकांची तारीख नेमकी कोणती आहे, चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले आणि या निवडणुका या कधी नेमक्या लागू शकतील या संदर्भातलं चंद्रकांत पाटलांचं विधान हे सगळं आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर राज्यातल्या महापालिका निवडणुकांची आचारसंहिता कधी लागणार यासह राज्यात युती होणार की त्याही स्वतंत्र लढल्या जाणार याबाबतचं मोठं विधान भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता ही डिसेंबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता वर्तवली जात असून राजकीय घडामोडींना या दृष्टीने प्रचंड वेग आलाय। तसंच आता महापालिका प्रशासनाची लगबग सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेत असताना चंद्रकांत पाटील यांनी असं सांगितलं की 20 ते 22 डिसेंबर दरम्यान महापालिकेची आचारसंहिता लागणार आहे। शिवाय महापालिका निवडणूक ही युतीतूनच लढवण्याचा निर्णय होईल, प्रयत्न होईल, पण युती न झाल्यास मित्र पक्षांवर टीका करू नका असे निर्देश सुद्धा फडणवीसांनीच दिल्याचं पाहायला मिळतं। आता झालेल्या नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये जो काही राडा विविध ठिकाणी राज्यभरामध्ये महायुतीमध्ये झालेला पाहायला मिळाला आणि त्यातून जे काही वाद निर्माण झाले त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी भाजपला असे निर्देश दिलेले आहेत की युती झाली किंवा नाही झाली तरी सुद्धा आपल्या मित्र पक्षांवर टीका करायची नाहीये, युती करण्याचाच प्रयत्न आहे, पण जर युती झाली नाही तर कुठल्याही पद्धतीची टीका ही मित्र पक्षांवर करायची नाहीये, कारण त्यामुळे महायुतीची एक इमेज जी आहे ती आता बदलत जाताना पाहायला मिळते। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की काही महानगरपालिका अशा आहेत की जिथे युती होणारे निश्चित आहे। उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिका जिथे युती होणार हे अगदी निश्चित झालेलं आहे, पण ज्या ठिकाणी युती होणार नाहीये किंवा ज्या ठिकाणी 3 पक्षांची युती होणार नाहीये, केवळ 2च पक्षांची युती होईल अशा ठिकाणी मित्र पक्षांवर टीका न करण्याचे निर्देश फडणवीसांकडून आल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका या देश आणि राज्य पातळीवर होतात आणि याचा थेट परिणाम आज स्थानिक पातळीवर होतो असं म्हटलं। स्थानिक नेतृत्वाला सातत्याने तडजोड करावी लागते, त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य द्यावं लागतं। आता ही नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 70% ठिकाणी युती झाली, 30% ठिकाणी या संदर्भातल्या अडचणी आल्या, तर आगामी महापालिका निवडणुकीतही महायुती म्हणूनच आमचा लढण्याचा प्रयत्न आहे असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलेलं आहे। पण युती झालीच नाही तर मित्र पक्षांवर टीका करायची नाही असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदेश आहे असं चंद्रकांत पाटलांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगून ठेवलंय। आता चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर इतकं तर स्पष्ट झालंय की काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता ही 20 ते 22 डिसेंबर दरम्यान लागणार आहे। फार कमी दिवसांचा अवधी आता यामुळे राहिलेला पाहायला मिळतो आहे, पण निवडणूक आयोगाकडून अद्यापही या संदर्भातली जी काही अधिकृत माहिती आहे, अधिकृत घोषणा आहे, मूळ निवडणुकांची तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे या निवडणुका कधी होतील, कशा पद्धतीने होतील आणि या महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं राज्यभरातील समीकरणं ही कशी बदललेली दिसणार आहेत, कशी नव्यानं घडणारी दिसणार आहे, ते सगळं पाहणं अत्यंत महत्त्वाचं आणि तितकंच इंटरेस्टिंग आहे। लवकरच महापालिका निवडणुकांचा धुरळा उडणार आहे आणि त्यामुळे विविध महानगरपालिकांची जो काही आढावा आहे तो घ्यायला आपणही आता सुरुवात करणार आहोत।
तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जिथले स्थानिक आहात तिथली महानगरपालिकांची स्थिती, तिथली राजकीय स्थिती सध्या काय आहे, कोण जिंकेल अशी परिस्थिती आहे, आणि महायुती आणि महाविकास आघाडी यांची एकंदरच जी काही परिस्थिती आहे तुमच्या भागातली ती नेमकी काय आहे, कुठली महानगरपालिका हद्दीमध्ये तुम्ही येता, आणि मुख्य म्हणजे कोणकोणत्या महापालिका तुम्हाला चुरशीच्या वाटतायत राज्यभरातील, हे सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच आपण महानगरपालिकांसाठीचा विशेष शो सुरू करतो आहोतच, पण त्यापूर्वी महानगरपालिकांविषयीची तुमची मतं, तुमच्या भावना, तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचं एकंदर निरीक्षण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण मतदार हा निश्चितच प्रचंड हुशार आणि तितकाच चाणाक्ष असतो. तो आपलं मत देतो, त्यामुळे त्याला सगळ्या राजकीय स्थितीची माहिती असते. तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या, आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.